काळाच्या मर्यादा पण आहेत, कारण की ओक साहेबांना आणि वराडे साहेबांना लवकर जायचं आहे. थोडक्यामध्ये आपल्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रवासाची सुरुवात ही अमरावती शहरातील जो एक फ्रेजरपुरा म्हणून भाग आहे आणि त्यावेळेला ऑलमोस्ट सेमी स्लम असा एरिया होता, तिथल्या नागरिक म्युन्सिपल स्कूल, त्याला नगर परिषद शाळा क्रमांक 8 या नावाने ती संबोधित होती. तिथून झाला लहानपणापासूनच आई आणि वडिलांचे संस्कार माझ्यावर आलेत आणि त्याच्यामुळे जो काही आज मी आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जेवढा सहभाग आहे तेवढाच माझ्या आई आणि वडिलांनी दिलेल्या संस्काराचा सुद्धा सहभाग आहे. लहानपणी आईकडून आम्ही कष्ट शिकलो आणि त्यावेळेला परिस्थिती अतिशय बेताची होती, कारण की वडिलांनी फार कमी वयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्यामुळे घराची जबाबदारी माझ्या आईवर आली आणि आई शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना घरसुद्धा सांभाळायची आणि आमचा परिवार म्हणजे एकत्रित परिवार होता. नुसतंच माझे काका आणि माझे आत्या एवढेच मर्यादित नव्हते, तर वडिलांचे अनेक आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ हे सुद्धा त्यावेळेला शिक्षणाची सोय कमी असल्यामुळे त्या सर्वांचाच रहिवास आमच्या घरी असायचा. आणि माझी आई आणि त्यावेळेला आमच्या वडिलांच्या सगळ्यात लहान बहीण होत्या, सुनू होत्या, त्यांचं लग्न व्हायचं होतं. त्या दोघी मिळून किती लोक जरी असले त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायच्या आणि त्यामुळे एक लहानपणापासून एक इन्क्लुझिव्हनेस, त्याला म्हणतो सर्वांसोबत राहण्याचं, सर्वांसोबत जगायची जी प्रेरणा मिळाली ते लहानपणापासून आईकडून जे शिकलो. परंतु माझ्या जडणघडणीत जर सर्वात महत्त्वाचं कोणाचं योगदान असेल तर ते म्हणजे माझे वडील दादासाहेब गवई. लहानपणापासून त्यांच्यासोबत मी राहिलो. ते जिथे जिथे कार्यक्रमाला जायचे त्यावेळेला शाळेत शिकत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मी जायचो आणि समाजात वावरण्याची, समाजासोबत राहण्याची सवय ती लहानपणापासून लाभली. समाजाचे प्रश्न काय असतात, तळागाळातल्या लोकांचे प्रश्न काय असतात आणि त्या जडणघडणीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी लहानपणापासून माझ्या डोक्यात आत्मसात केले. भारतीय राज्यघटनेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं आणि भारतीय राज्यघटना त्यांना पूर्णपणे एक चांगले अभ्यासक होते ते. आणि त्यामुळे माझ्या लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली भारतीय राज्यघटना ही माझ्या लहानपणापासूनच माझ्यामध्ये पूर्णपणे अंतर्भूत झाली आणि पुढच्या माझ्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्याचं ते एक फाउंडेशन बनलं. खरं म्हणजे माझी सुरुवातीला वकील बनण्याची इच्छा नव्हती, कारण की मला आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट होता आणि त्यामुळे आर्किटेक्ट बनावं अशी इच्छा होती. परंतु वडिलांना वकील व्हायचं होतं. परंतु ज्यावेळेला त्यांनी वकिलीच्या परीक्षेच्या वेळेला त्यांना सत्याग्रहामध्ये अटक करण्यात आली आणि जेलमध्ये होते, त्यामुळे ते परीक्षेला बसू शकले नाही आणि वकील झाले नाही. आणि त्यांची इच्छा होती की त्यांची जी वकील बनण्याची जी इच्छा होती ती वकील बनून पूर्ण करावी आणि त्यांचा आदेश मानून मी वकिलीला LLBला ॲडमिशन घेतली. मध्यंतरीच्या काळात
वडील विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले, त्यामुळे मग आम्ही मुंबईला आलो. परिस्थिती बऱ्यापैकी झाली. चांगल्या शाळेत सुरुवातीला चिकित्सक समूहामध्ये मी 3री ते 7वीपर्यंत शिकलो. आईला असं वाटलं की माझे बाकीचे 2 मुलं कॉन्व्हेंटमध्ये आहेत, तर मोठ्या मुलाला न्यूनगंड येईल मराठी, तर 8वीमध्ये तिने मला होली नेममध्ये टाकलं बाकीच्या 2 भावंडांसोबत. आणि 8वी ते 10वी होली नेममध्ये झाल्यानंतर KC कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं. फर्स्ट इयर LLB मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये केली. माझे अनेक मित्र त्यावेळचे आज इथे उपस्थित आहेत. राजन शिरोडकर आणि आम्हाला वाटते आमचं सहित नाही आहेत, आम्ही एक क्लासमेट होतो. आणि त्यानंतर वडिलांना 82च्या नंतर कंटिन्यू करण्यात आलं नाही, त्यांचा राजकीय काही कारणांमुळे, आणि त्यामुळे परत आम्ही अमरावतीला शिफ्ट झालो. आणि 2nd इयर आणि 3rd इयर लॉ मी पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज अमरावती इथे पूर्ण केलं. त्यानंतर 85मध्ये मुंबईला बॅरिस्टर राजाभाऊ भोसलेंसोबत वकिली चालू केली. या प्रसंगी मला त्यांची उणी वाचते आहे, त्यांच्याकडून राजाभाऊंकडून बरंच शिकायला मिळालं आम्हाला. माझ्या चेंबर कलीग रेवती मोहिते डेरे ह्यासुद्धा राजाभाऊंसोबत होत्या. आणि राजाभाऊंनी आम्हाला कुठल्याही मॅटर्स करायची एक मोकळीक दिली, आणि त्यामुळे वकिलीमध्ये लवकर शिकता आलं. आणि त्या काळामध्ये आमची जी पिढी होती, ती पिढी जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत, त्या सिनियर ॲडव्होकेट्सचे आर्ग्युमेंट्स ऐकून कसं शिकता येईल, हे कसं आत्मसात करता येईल, हे प्रयत्न करायचा. आणि त्या कालखंडामध्ये मग राजाभाऊ असो, M.A. राणे असो, C.R. दळवी असो, अपिलेट साईडचे भीमराव नाईक, वालावरकर, असे अनेक दिग्गज होते. त्यांचे आर्ग्युमेंट्स चालू असताना आम्ही त्यांच्या कोर्टामध्ये बसायचो आणि त्यांच्याकडून त्यांच्या आर्ग्युमेंट्सकडून शिकण्याचा प्रयत्न करायचो. त्यावेळेला एक महत्त्वाची घटना मला करण्याची जी संधी मिळाली, त्याबद्दल मला आजही आनंद वाटतो. तो म्हणजे 1900 इथे आल्यानंतर साहजिकच सोशल असल्यामुळे मित्रमंडळी आमची बऱ्यापैकी जमा झाली. आणि राजाभाऊ, रघुवंशी, राजीव पाटील बसले आहेत. आमचे जोशी काका जे 60 वर्षाच्या पुढे जातच नाही आहेत. आणि त्या सगळ्यांनी मला एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये उभं केलं. राजाभाऊ सेक्रेटरी झाले, दुधाट साहेब अध्यक्ष झाले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तोपर्यंत हायकोर्टाच्या बार असोसिएशनमध्ये पोर्ट्रेट नव्हता. आणि मला आनंद आहे की माझ्या पुढाकाराने मी त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र बार असोसिएशनला प्रेझेंट केलं. आणि आज आपल्या बार असोसिएशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र तिथे आहे. दुसरा योगायोग म्हणजे मी सुप्रीम कोर्टाच्या बिल्डिंग कमिटीमध्ये सहभाग असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची तिथे चीफ जस्टिस चंद्रचूड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी संधी मिळाली, तो एक दुसरा बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा, कृतज्ञता करण्याची जी संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा जो पुतळा लागला, तर त्यावेळेला अनेक आम्ही फोटो पाहिले, आणि त्यातला मला जो एक फोटो दिसला की बाबासाहेब आंबेडकर वकिलाच्या वेशामध्ये आहेत. आणि म्हणून मी निर्णय घेतला की सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा जो पुतळा लागेल, तो वकिलाच्या मुद्रेमध्येच आणि सुप्रीम कोर्टाच्या दिशेने तोंड करून लागेल, जेणेकरून बाबासाहेबांचे जे विचार आहेत, बाबासाहेबांचा जो आदर्श आहे, तो सतत आम्हाला प्रेरणा देत राहील. 5 वर्षाच्या कालखंडात अनेक मित्र जमा झाले.
परंतु त्यावेळेला आमचे नागपूरचे भाऊसाहेब बोबडे ॲडव्होकेट जनरल होते, त्यानंतर मनोहर साहेब ॲडव्होकेट जनरल होते आणि दोघांनी ॲडव्होकेट जनरल डिस्कंटिन्यू झाल्यावरही मुंबईतच वकिली करण्याचं ठरवलं आणि मनोहर साहेबांनी तर मुंबईच्या वकिलांची स्केलही फीचे स्केल जे आहेत ते आज मला वाटते आता आमचे सतीश माने शिंदेंचे फी काय फीचे स्केल असतील ते न सांगितलेलं बरं. सगळे फिल्म स्टार्स त्यांचे पक्षकार आहेत आणि भाऊसाहेबांच्या